अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोतो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र यामधील अध्याय 16. गुरुभक्तीचे महात्म्य आणि धौम्य शिष्यांच्या कथा. सुरू करूयात गुरुचरित्रातील 16व्या अध्यायाला मराठी कथा साराला. नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, हे स्वामी, मला श्री गुरुचरित्र आणखी सविस्तर सांगा. सगळे शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्रीगुरूंच्या जवळ कोण राहिले? पुढे काय घडले ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला आणि ते म्हणाले, नामधारका, तू खरोखर धन्य आहेस. तू खरोखरच श्रेष्ठ गुरुभक्त आहेस. आज तूच माझ्यावर उपकार केले आहेस. माझे मन अविद्यारूपी गाढ निद्रेत झोपलेले होते. तुझ्यामुळे ते जागृत झाले. तू माझा प्राणसखा आहेस. तुझ्यामुळेच मला सुखलाभ झाला. मला श्री गुरुचरित्र आठवले. आज तूच मला सुधामृत सागरामध्ये लोटले आहेस. तू माझ्यावर अनंत उपकार केले आहेस. त्यामुळेच मी अत्यंत संतुष्ट झालो. तुला पुत्र पौत्रांची प्राप्ती होईल. तुझ्या घरी कधीही दुःख दारिद्र्य येणार नाही. तुला सर्वत्र मान सन्मान प्राप्त होईल. तुझ्या घरी अष्ट ऐश्वर्य नांदतील. श्री गुरुचरित्र साक्षात कामधेनू आहे. ते चरित्र मी तुला विस्ताराने सांगतो. श्रीगुरूंच्या आज्ञेने सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्रीगुरु वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. त्यावेळी त्यांच्याबरोबर मी होतो. 1 वर्षभर श्रीगुरूंचे तेथे वास्तव्य होते. एके दिवशी एक तपस्वी ब्राह्मण श्रीगुरूंच्याकडे आला आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून म्हणाला, स्वामी, मी अज्ञान सागरामध्ये बुडलो आहे. माझा उद्धार करा. माझे रक्षण करा. मी खूप दिवस तप केले, पण मला अद्याप आत्मज्ञान झालेले नाही. माझे मन एकाग्र होत नाही. ज्ञान झाले नाही तर तपश्चर्या व्यर्थ आहे. आज तुमचे दर्शन झाल्याने मला अतिशय आनंद होत आहे. तुम्हीच या विश्वाचे तारक आहात. तुम्हीच सद्गुरू आहात. म्हणून मला उपदेश करा, म्हणजे मला त्वरित ज्ञानप्राप्ती होईल. तो ब्राह्मण असे म्हणाला तेव्हा श्रीगुरू हसून त्याला म्हणाले, तू स्वतःला तपस्वी म्हणवितोस, तेव्हा तुला कोणीतरी गुरु असलाच पाहिजे. श्रीगुरू असे म्हणाले असताना तो तपस्वी ब्राह्मण रडत रडत म्हणाला, मला गुरु आहेत, पण ते अत्यंत निष्ठुर आहेत. मला फार त्रास देतात. मला वाटेल ते टाकून बोलतात. जे कामे करू नयेत अशी कामे मला सांगतात. मला वेदशास्त्र, तर्क, भाष्य, व्याकरण यातील काही शिकवत नाहीत. तुझे अंतःकरण अद्याप स्थिर शांत नाही असं म्हणून मला दुसरीच कामं सांगतात. पण मी त्यांची कोणतीही आज्ञा मानित नसे. त्यामुळे माझ्यावर तो खूप रागवत. या सर्व त्रासांमधून सुटका घेण्यासाठी मी त्यांचा त्याग केला. त्या ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून श्रीगुरूंना हसू आले. ते त्याला म्हणाले, तू मोठा आत्मघातकी आहेस. हे तुझे वर्तन म्हणजे स्वतःचे नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करण्यासारखे आहे. तू स्वतःचे गुणदोष पाहत नाहीस आणि आपल्या गुरुचे दोष ओरडून सांगतोस. तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तो गुरुद्रोही आहेस. मग तुला ज्ञानप्राप्ती कशी होणार? घरामध्ये द्रव्याचा ठेवा असताना तो मिळवण्यासाठी रानोरान कशासाठी भटकायचे? घरी कामधेनू असताना ताकासाठी दारोदार फिरण्यामध्ये कोणता शहाणपणा? जो गुरुद्रोही असतो ना, त्याचे इहपर कल्याण कधीच होत नाही. त्या दिवांध कालात ज्ञान प्राप्त कसे होणार? जो आपल्या गुरुची मनोभावे सेवा करतो त्याला सर्व प्रकारचे ज्ञान होते. अष्टसिद्धी वश होतात. यासाठी मात्र गुरुला शरण जावे. श्रीगुरूंनी असं सांगितले तेव्हा तो ब्राह्मण त्यांच्या चरणांना वंदन करून हात जोडून म्हणाला, स्वामी, आपण जगद्गुरू आहात. मी केवळ अज्ञानी आहे. माझा उद्धार करा. मला गुरुची ओळख नाही. त्यामुळेच माझ्या हातातून प्रमाद घडला. मला आता त्याविषयी सविस्तर सांगा. त्या ब्राह्मणाने अशी विनंती केली तेव्हा श्रीगुरूंना त्याची दया आली आणि ते त्याला म्हणाले, गुरु हे माता पित्या समान असतात.
गुरु हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश स्वरूप असतो. म्हणून आपल्या गुरुची अगदी मनोभावे सेवा करावी. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ही कथा महाभारताच्या आदिपर्वात आलेली आहे. द्वापार युगाच्या अखेरच्या काळातील ही कथा. त्या काळी धौम्य नावाचे एक थोर ऋषी होते. त्यांचा एक आश्रम होता. त्या आश्रमामध्ये अनेक शिष्य होते. ते आपल्या गुरुची मनोभावे सेवा करून वेदविद्या शिकत होते. त्याच आश्रमामध्ये आरुणी, वेद आणि उपमन्यू असे 3 शिष्य आपल्या गुरूंची सेवा करीत वेद अध्ययन करीत होते. पूर्वी आपल्या शिष्यांना अनेक प्रकारची कामे करायला लागत. ती कामे शिष्य कितीही चिकाटीने, कष्टाने आणि आपल्या गुरुवरील परमश्रद्धेने करतात याची ती परीक्षा घेत असत. आणि मग सर्व कसोट्यांवर उतरलेल्या शिष्यावर तात्काळ कृपा करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करीत. धौम्य ऋषी सुद्धा याच परंपरेतील होते. एकदा काय झाले, पावसाळ्याचे दिवस होते. आकाशामध्ये काळे मेघ जमलेले होते. धौम्य ऋषी आपल्या आश्रमामध्ये विद्यार्थ्यांना शिकवित होते. त्यावेळी मोठा वारा सुरू झाला. विजा चमकू लागल्या आणि एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला. पाण्याचे लोट वाहू लागले. धौम्य ऋषी मोठ्या काळजीमध्ये पडले. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, इतका मोठा पाऊस पूर्वी कधी पडला नव्हता. आपल्या भाताच्या शेताचा बांध घट्ट केला नाही तर शेतातील पाणी वाहून जाईल आणि सगळं पीक वाया जाईल. हे शब्द ऐकताच सगळे शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. आता आपल्यापैकी कुणाला तरी गुरुदेव आज्ञा करणार म्हणजे आता पावसात भिजावी लागणार. काय ही कटकट, असा विचार करून काहीतरी कारण काढून एक एक शिष्य उठला आणि आपल्या झोपडीकडे निघाला. त्या शिष्यांमध्ये आरुणी नावाचा जो शिष्य होता तो अत्यंत नम्र, कष्टाळू होता. गुरूंनी सांगितलेले कोणतेही काम करण्यासाठी तो एका पायावर उभा असे. आपल्या गुरूंवर त्याची नितांत भक्ती होती. कोणत्याही कामाची त्याला लाज वाटत नसे. आरुणी हात जोडून आपल्या गुरूंना म्हणाला, गुरुदेव, मला आज्ञा करा. मी जातो आणि तो बांध पक्का करून येतो. धौम्य त्याला म्हणाले, जा बाळा, बांध घट्ट करून ये. कितीही त्रास पडला तरी आळस करू नकोस. आरुणी धावतच शेतात गेला. पाऊस पडतच होता. शेताचा बांध फुटला होता आणि त्यातून पाणी जोरात वाहून जात होते. आरुणीने मोठमोठे दगड आणून टाकले, माती घातली, पण पाण्याचा इतका ओघ होता की आडवे सगळे दगड वाहून जात होते. त्याच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडले. त्याला अतिशय वाईट वाटले. आता काय करायचे? आरुणी पुढे मोठा प्रश्न उभा राहिला. बांध घट्ट कसा करायचा? पाणी कसं अडवायचं? आपल्याला काही जमत नाही म्हणून तसंच परत नाही जायचं. छे छे, हे होणे नाही. प्राण गेला तरी चालेल, पण तसे परत नाही जायचं. आरुणीने निश्चयपूर्वक ठरवले. विचार करता करता त्याला एक चांगली युक्ती सुचली. शेताचा बांध जिथे फुटला होता तेथे तो आडवा पडला. त्यामुळे वाहून जाणारी माती, दगड त्याच्या शरीराला चिकटून बसली. त्यामुळे चांगला बांध तयार झाला. जिवंत बांधापुढे पाण्याला हार खावी लागली. आता शेतातून पाण्याचा एक थेंब सुद्धा वाहून जात नव्हता. आरुणी मोठ्या आनंदाने आपल्या गुरूंचे स्मरण करीत होता. संध्याकाळ झाली तरी आरुणी तसाच पडून होता. रात्र झाली तरी आरुणी परत आश्रमात आला नाही. धौम्य ऋषी मोठ्या काळजीमध्ये पडले. ते उठले, मशाल पेटवली आणि तिच्या प्रकाशामध्ये ते शेतात गेले. पण आरुणी कुठे दिसत नव्हता. अरे बाळा आरुणी, कुठे आहेस रे? अशा त्याला हाका मारू लागले, पण उत्तर मिळेना. धौम्य ऋषी व्याकुळ झाले. शेतात शोधू लागले आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. जेथे बांध फुटला होता तिथे सारे पाणी अडवण्यासाठी आरुणी आडवा पडला होता. त्याचे सगळे शरीर चिखलाने माखले होते. त्याची शुद्ध गेली होती. शरीर पार गारटले होते. सारा प्रकार धौम्य ऋषींच्या लक्षात आला. त्यांच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. त्यांनी आरुणीला उचलून आश्रमात आणले. त्याचे शरीर पुसले, गरम पाण्याने शेकले. थोड्या वेळाने आरुणी सावध झाला. त्याने झालेला सगळा प्रकार सांगितला. त्याची कर्तव्यनिष्ठा, गुरुभक्ती पाहून त्याचे अंतःकरण भरून आले. त्यांनी मोठ्या वात्सल्याने त्याला जवळ घेतले. त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून ते म्हणाले, बाळ आरुणी, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो. तुला सर्व विद्या प्राप्त होतील. तुझे जीवन सुखी होईल.
त्यांच्या आशीर्वादाने अरुणी तात्काळ महाज्ञानी झाला. दुसऱ्या दिवशी धौम्य ऋषी त्याला म्हणाले, अरुणी, तुझे अध्ययन पूर्ण झाले आहे. सेवेच्या रूपाने तू मला गुरुदक्षिणाही दिली आहेस. आता तू आपल्या घरी परत जा. विवाह करून सुखाने संसार कर. आपल्या गुरुचा निरोप घेऊन अरुणी आपल्या घरी परत गेला. पुढे हा अरुणी एक थोर ऋषी म्हणून प्रसिद्ध पावला. गुरूंचा आशीर्वाद खरा झाला. अरुणी निघून गेल्यावर धौम्य ऋषींनी आपला दुसरा शिष्य बैद म्हणजेच वेद याची परीक्षा पाहण्याचे ठरवले. वेद हा अरुणीप्रमाणेच आपल्या गुरूंची अगदी मनोभावे सेवा करीत होता. एके दिवशी धौम्य ऋषी त्याला म्हणाले, तुला मी आता एक काम सांगतो ते तू ऐक. तू आता आपल्या शेताकडे जा आणि तेथेच राहून आपल्या भात शेतीची नीट देखभाल कर. पीक तयार झाले की धान्य घरी आण. धौम्य ऋषींनी अशी आज्ञा करताच बैद मोठ्या आनंदाने शेताकडे गेला आणि शेतीची अगदी चांगल्या प्रकारे देखभाल करू लागला. तो दिवस रात्र शेतामध्ये काम करीत होता. भात शेती तयार झाल्यानंतर त्याने कापणी केली, झोडपणी केली, खळ्यामध्ये धान्याची रास केली आणि मग त्याने आश्रमामध्ये जाऊन सांगितले, धान्य तयार झाले आहे गुरुदेव, आता काय करू? धौम्य ऋषी त्याला म्हणाले, तू खूप कष्ट केले आहेस. आता तयार झालेले धान्य तेवढे घेऊन ये. असे सांगून त्यांनी त्यांना एक रेडा जुंपलेला गाडा दिला. बैद गाडा घेऊन शेतात गेला. त्याने 2 खंडी भात गाड्यामध्ये भरले आणि तो धान्याचा गाडा घेऊन आश्रमाकडे परत निघाला. पण तो 2 खंडी भात रेड्याला ओढवेना. आता काय करायचे? बैद पुढे प्रश्न निर्माण झाला. शेवटी त्याने जोखडामध्ये स्वतःची मान अडकवली आणि तो रेड्यासह गाडा ओढवू लागला. वाटेमध्ये चिखलात रेडा रुतला. खूप प्रयत्न केले तरी काही केल्या रेडा चिखलातून बाहेर येईना. आता काय करायचे असा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला. मग त्याने रेड्याला मोकळे केले आणि रेड्याच्या गळ्यामधील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला आणि खांद्याच्या आधाराने तो गाडा ओढू लागला. गाडा खूप जड होता, त्यामुळे तो ओढताना त्याच्या गळ्याला फास लागला. त्याचा जीव कासावीस झाला, पण तो डगमगला नाही, थांबला नाही. त्याने मोठा नेट लावून गाडा ओढत ओढत आश्रमामध्ये आणला. बैदची ती अवस्था पाहून धौम्यांच्या मनामध्ये त्याच्याविषयी अपार करुणा निर्माण झाली. त्यांनी बैदाला सोडवून मोठ्या प्रेमाने त्याला गाढ आलिंगन दिले. बैदची भक्ती, श्रद्धा, कर्तव्यनिष्ठा पाहून धौम्य ऋषी प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याला आशीर्वाद दिला. तू सर्व शास्त्र संपन्न होशील. त्याच क्षणी त्याला सर्व विद्या प्राप्त झाल्या. मग तो आपल्या गुरूंना वंदन करून स्वगृही परत गेला. धौम्य ऋषींचा तिसरा शिष्य उपमन्यू, तोही आपल्या गुरूंची मनोभावे सेवा करीत असे. धौम्य ऋषी आपल्या शिष्यांची अगदी कसून परीक्षा घेत आणि मग त्याच्यावर कृपा करीत. उपमन्यूची भूक मोठी होती, त्यामुळे तो खूप खात असे. अशा आहारामुळे त्याची बुद्धी जड झाली, त्यामुळे विद्याभ्यासामध्ये त्याची प्रगती होत नसे. त्यावर गुरूंनी एक उपाय शोधून काढला. त्यांनी त्याला गाई गुरे चारण्याचे काम दिले. गुरूच्या आज्ञेने तो दररोज गुरे वासरे रानात घेऊन जात असे. उपमन्यू दिवसभर गाई गुरे रानात चारीत असे आणि संध्याकाळी परत आणीत असे. आता त्याची परीक्षा घ्यायची असं गुरूंनी ठरवलं. नेहमीप्रमाणे उपमन्यू संध्याकाळी गाई घेऊन परत आला. तेव्हा गुरूंनी त्याला विचारले, बाळ उपमन्यू, मी तर तुला काहीही खायला देत नाही, तरी सुद्धा तुझे शरीर इतके पुष्ट कसे? उपमन्यू त्याला म्हणाला, गुरुदेव, गुरे वासरे रानात चरत असताना मी दुपारच्या वेळी जवळपासच्या 4 घरची अन्नाची भिक्षा मागतो आणि मग जेवतो. गुरुदेव धौम्य त्याला म्हणाले, अरे, मिळालेली भिक्षा मला अर्पण केल्याशिवाय खाणे योग्य नाही, ते पाप आहे. तेव्हा जे काही भिक्षा तुला मिळेल ती प्रथम मला देत जा. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे उपमन्यू वागू लागला. पण गुरु त्या भिक्षेतील एक घासही उपमन्यूला देत नसत. काही दिवसांनी गुरूंनी पुन्हा विचारले, बाळ, आता तू काय खातोस? उपमन्यू त्यांना म्हणाला, गुरुदेव, पहिली भिक्षा मी तुम्हाला देतो आणि दुसरी भिक्षा मी खातो. तेव्हा गुरु त्याला म्हणाले, अरे, 2 वेळा भिक्षा मागणे पाप आहे. उपमन्यूने गुरुच्या आज्ञेचे पूर्ण पालन केले, तरी सुद्धा त्याचे शरीर पूर्वीसारखेच पुष्ट. काही दिवसांनी पुन्हा उपमन्यू पूर्वीसारखाच पुष्ट. तेव्हा गुरूंनी त्याला विचारले, बाळ,
आता काय खातोस? उपमन्यू त्यांना म्हणाला, गुरुदेव, रानात गायींना वासरे पिऊ लागली की त्यांच्या तोंडातून दूध बाहेर गळते. गळणारे ते दूध मी द्रोणामध्ये धरून पितो. तेव्हा गुरुदेव त्याला म्हणाले, अरे रे, हीच तर सर्वात वाईट गोष्ट. उष्टे काही खाल्ले तर माणसाची बुद्धी मंद होते. उपमन्यूने तेही सोडून दिले. आता त्याला उपवास कडू लागला. काय खावे त्याला समजेना. तो भुकेने अगदी कासावीस होत असे. संध्याकाळी परत येताना त्याच्या अंगामध्ये अगदी त्राण नसे. एके दिवशी रानामध्ये रुईच्या पानातून पांढरा शुभ्र चिक गळत असल्याचे उपमन्यूने पाहिले. त्याला वाटले, हे दूध आहे, हे उष्टे दूध नाही. आणि असा विचार करून त्याने पानाच्या द्रोणामध्ये तो चिक धरला. दूध समजून तो प्याला, पण पिता पिता त्याच्या डोळ्यामध्ये तो चिक गेला. त्याची दृष्टी गेली. तो आंधळा झाला. त्याला समोरचे काही दिसेनासे झाले. आता गुरांना घरी कसे न्यायचे त्याच्यापुढे मोठा प्रश्न पडला. आता आपणाला गुरुदेव रागावणार, त्यांना काय सांगायचे? तरीही तो तसा चालत चालत गायी हाकू लागला. परंतु एका विहिरीमध्ये तो पडला. दृष्टी गेल्यामुळे त्याला विहिरीतून बाहेर पडता येईना. संध्याकाळ झाली. गुरे आश्रमामध्ये परत गेली. अजून उपमन्यू कसा आला नाही याबद्दल ऋषींना काळजी वाटू लागली. ते त्याला शोधण्यासाठी रानामध्ये गेले. ते त्याला मोठ्याने हाका मारू लागले. गुरुचे शब्द कानी पडताच विहिरीमध्ये पडलेला उपमन्यू मोठ्यांदा म्हणाला, गुरुदेव, मी इथे विहिरीत पडलो आहे. अरे, तू विहिरीमध्ये कसा पडलास? असे त्यांनी त्याला विचारले. तेव्हा उपमन्यूने जे काही घडले ते सर्व सांगितले. ते सर्व ऐकताच धौम्य ऋषींना अतिशय वाईट वाटले. त्यांच्या मनामध्ये अपार कृपा आली. त्यांनी उपमन्यूला अश्विनी कुमारांचे स्मरण करायला सांगितले. त्याने अश्विनी कुमारांचा धावा करताच प्रसन्न झालेल्या अश्विनी कुमारांच्या कृपेने उपमन्यूला पुन्हा दृष्टी आली. तो विहिरीतून बाहेर आला. त्याने आपल्या कृपासागर गुरुदेवांच्या चरणांना भक्तिभावाने वंदन केले. उपमन्यूचा भक्तिभाव, त्याच्या गुरुवरील अनन्य निष्ठा पाहून धौम्य ऋषींनी त्याला पोटाशी धरले. प्रसन्न झालेल्या धौम्य ऋषींनी आशीर्वादपूर्वक आपला वरदहस्त उपमन्यूच्या मस्तकावर ठेवला आणि त्याच क्षणी उपमन्यूला सर्व विद्या प्राप्त झाल्या. त्याने त्याला घरी जायला आज्ञा दिली. धौम्य ऋषी त्याला म्हणाले, तुला सर्व विद्या प्राप्त झाल्या आहेत. आता तू घरी जाऊन सुखाने संसार कर. तुला खूप मोठी कीर्ती प्राप्त होईल. तुला अनेक शिष्य मिळतील. तुझा शिष्य उत्तंक मोठा ज्ञानी आणि पराक्रमी होईल. गुरुदक्षिणा म्हणून तो शिष्याला जिंकून कुंडली आणून देईल. जन्मेजय राजाला सर्व सत्रात मदत करेल. इंद्राला तक्षकासह शरण आणील. धौम्य ऋषीने असा आशीर्वाद दिला. तेव्हा उपमन्यू आनंदाने स्वग्रही केला. सिद्ध पुढे म्हणाले, नामधारका, गुरुसेवेची आदर्श उदाहरणे, गुरुसेवेचे महात्म्य याविषयी श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी त्या तपस्वी ब्राह्मणाला धौम्य ऋषींच्या या कथा सांगितल्या. त्या कथा सांगून श्री नरसिंह सरस्वती ब्राह्मणाला म्हणाले, तू गुरु कडक बोलतात, वाटेल ते कामे सांगतात, म्हणून त्यांचा त्याग करून येथे आलास. तू मोठा गुरुद्रोही आहेस. तू आपल्या गुरूंची निंदा केलीस. हे सर्व महापाप आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती असे बोलले तेव्हा तो तपस्वी ब्राह्मण पश्चातापाने पळून निघाला. मोठ्यांदा रडू लागला. स्वतःची निंदा करू लागला. गुरुद्रोहाचे प्रायश्चित्त म्हणून मी आता प्राणत्याग करतो असं तो बोलू लागला. पश्चातापेन शुद्धती या वचनानुसार त्या ब्राह्मणाचे गुरुद्रोहाचे पाप नाहीसे झाले. श्री गुरु नरसिंह सरस्वतींच्या कृपेने त्या ब्राह्मणाला सर्व विद्या प्राप्त झाल्या. आणि मग श्री गुरु त्याला म्हणाले, आता तू तुझ्या गुरूंकडे परत जा. ते तुझा स्वीकार करतील. तो त्यांची सेवा कर. यातच तुझे कल्याण आहे. त्या तपस्वी ब्राह्मणाने ते मान्य केले आणि तो आपल्या गुरूंकडे गेला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, तो ब्राह्मण निघून गेल्यावर श्री नरसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या तीरावर भिल्लवडी येथे गेले. तेथील वास्तव्यामध्ये त्यांचा महिमा सर्वत्र पसरला. त्याविषयीची कथा मी तुला नंतर सांगतो. आणि श्रोतो, अशा रीतीने श्री गुरुचरित्रातील हा 16वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित दिव्य कथा पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. अवधूत चिंतन.
श्री गुरुदेव दत्त.